अजित पवारांच्या धक्कादायक निधनानंतर जी बारामती सुन्न झाली होती, त्याच बारामतीतल्या तालुका पोलीस स्टेशनमध्ये अजितदादांच्या अपघातात काहीतरी काळबेरं असल्याचा संशय व्यक्त करणारे आमदार रोहित पवार, त्यांचे वडील राजेंद्र पवार आणि युगेंद्र पवार सुद्धा उपस्थित होते. त्याचबरोबर मोठा जनसमुदायही जमला होता. त्यातील काहींच्या हातात निषेधाचे फलक होते आणि सोबतच वकिलांची टीमही होती. हे सगळे जमले होते एका एफ-आय-आर साठी. अजितदादा गेल्यानंतर मुंबई आणि दिल्लीत 3 पत्रकार परिषदा घेतलेल्या रोहित पवारांनी बुधवारी मुंबईतील मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये डीजीसीए, व्हीएसआर कंपनी आणि एरो हँडलर कंपनी विरोधात एफ-आय-आर दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र एफ-आय-आर नोंदवून घेण्यास पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे गुरुवारी सकाळी बारामती पोलीस ठाण्यात आमदार रोहित पवार आणि योगेंद्र पवार आणि वकील आणि कार्यकर्त्यांसोबत जाऊन या प्रकरणी एफ-आय-आर दाखल करण्याची मागणी केली. मात्र तेव्हाही पोलीस आणि रोहित पवार यांच्यामध्ये वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. पण मग इथे प्रश्न उभे राहतात की पोलीस एफ-आय-आर दाखल करायला टाळाटाळ का करत आहेत? रोहित पवारांचा निशाणा डीजीसीए आणि व्हीएसआर या विमान कंपनीवर का आहे? आणि कायद्याप्रमाणे एफ-आय-आर कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल होऊ शकतो? हे सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. बुधवारी सकाळी आमदार रोहित पवार, आमदार अमोल मिटकरी आणि आमदार संदीप क्षीरसागर मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी त्यांनी डीजीसीएवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एफ-आय-आर नोंदवून घ्यायला नकार दिला. त्यामुळे रोहित पवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर रोहित पवार मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातून बाहेर आले आणि बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी जाणार असं रोहित पवारांनी सांगितलं. आणि गुरुवारी सकाळी 10:30 वाजता रोहित पवार, राजेंद्र पवार, युगेंद्र पवार आणि वकिलांची टीम बारामती पोलीस ठाण्यात पोहोचली. यावेळी हजारो कार्यकर्ते बारामती पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. त्यांनी अजितदादा अमर रहे, एकच वादा अजितदादा अशा घोषणा दिल्या. यातील काही बारामतीकरांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की अजितदादांच्या अपघातात संशय आहे, त्यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही इथे जमलो आहोत. तर या सगळ्या दरम्यान रोहित पवारांनी गुन्हा नोंद करण्याची मागणी केल्यानंतर बारामती पोलिसांनी सुद्धा गुन्हा नोंदवून घ्यायला नकार दिला. त्यामुळे रोहित पवार आक्रमक झाले. तर इकडे मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिसांनी रोहित पवारांनी गुन्हा दाखल करण्यासाठी केलेला अर्ज क्राईम ब्रँचकडे सोपवला आहे. त्यामुळे पुणे एसआयटी आणि क्राईम ब्रँच याचं इन्व्हेस्टिगेशन करत आहे. त्यामुळे एसआयटीकडे अर्ज दिल्याचं पत्र पोलिसांनी रोहित पवार यांना दिलं. यावेळी रोहित पवारांनी डीजीसीएने केलेल्या निष्काळजीपणावर बोट ठेवत गुन्हा नोंदवा अशी मागणी केली. यावर पोलिसांनी रोहित पवारांना उत्तर दिलं की कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल करायचा यासाठी आमची चाचपणी सुरू आहे. पण इथं प्रश्न आहे की रोहित पवार डीजीसीए विरोधात इतके आक्रमक का झाले? तर डीजीसीएने 24 फेब्रुवारीला दिलेल्या अहवालात असं म्हटलं आहे की 28 जानेवारीला झालेल्या अपघातात व्हीएसआर कंपनीकडून काही चुका झाल्या, ज्यामुळे हा अपघात झाला असावा. आणि त्यामुळेच डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. कारण ज्या दिवशी विमान अपघात झाला त्या दिवशी डीजीसीएनं असं म्हटलं होतं की धुका असल्यामुळे अपघात झाला. पण नंतर डीजीसीएने असं म्हटलं की विमान नादुरुस्त होतं, त्यामुळे हा अपघात झाला. आणि म्हणूनच डीजीसीए, व्हीएसआर आणि एरो हँडलर कंपनी विरोधात एफ-आय-आर दाखल केला जावा अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. तर यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रोहित पवार एफ-आय-आर कुठे दाखल करू शकतात? तर भारतीय न्याय संहिता 2023 नुसार झिरो एफ-आय-आर ही संकल्पना अस्तित्वात आहे, ज्यात कुठेही एफ-आय-आर दाखल करता येतो. मात्र मरीन ड्राईव्ह पोलिसांनी एफ-आय-आर स्वीकारला नाही. खरं तर भारतीय संविधानाच्या कलम 173(1) नुसार देशातील कोणत्याही नागरिकाला एफ-आय-आर दाखल करण्याचा अधिकार आहे. मात्र गर्दी टाळण्यासाठी रोहित पवारांनी बारामतीऐवजी मुंबईत एफ-आय-आर दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी गुन्हा नोंदवून घ्यायला नकार दिल्यानं ज्या गोजुबाबी गावात अजित पवारांचा अपघात झाला ते गाव बारामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने आणि तिथेच अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा रिपोर्ट असल्याने रोहित पवार बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी गेले. पण मुळात झिरो एफ-आय-आर कुठेही दाखल करता येतो अशी कायदेशीर तरतूद आहे. आणि हा एफ-आय-आर दाखल झाल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याकडे तो वर्ग केला जातो. पण तरी सुद्धा मरीन ड्राईव्ह पोलीस आणि बारामती पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतला नाही. तर यामागचं कारण म्हणजे अजित पवारांचा अपघात झाल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ या अपघाताचे तपास करण्याची जबाबदारी सीआयडीकडे दिली. त्यामुळे अपघाताचा मृत्यूचा रिपोर्ट म्हणजेच एडीआर हा सीआयडीकडे आहे. त्यामुळे सीआयडीकडून चौकशी झाल्यानंतर सीआयडी ज्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देईल त्याच्यावर गुन्हा दाखल करू असं पोलिसांनी म्हटलं आहे.
पण तरी सुद्धा रोहित पवार असं म्हणाले, की महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता गेला तरी एफ-आय-आर दाखल करून घेतला नाही. यामुळे ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आता रोहित पवार काय कायदेशीर पावलं उचलणार, एफ-आय-आर दाखल होणार की नाही हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दरम्यान या सगळ्यावर तुम्हाला नक्की काय वाटतं हे कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.